नमस्कार विद्यार्थी मित्रो, काल आम्ही एक व्हिडिओ केला होता IT डेवच्या माध्यमातून आणि IT डेवच्या माध्यमातून जेव्हा एक व्हिडिओ बनवला गेला त्यानंतर बऱ्याच साऱ्या कमेंटचा पाऊस पडला आणि त्या कमेंटच्या अगेन्स्ट किंवा त्या सर्व कमेंट करणाऱ्या मुलांचा मान ठेवून किंवा रिस्पेक्ट ठेवून आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत. बऱ्याच साऱ्या कमेंट चांगल्या होत्या, बऱ्याच साऱ्या कमेंट्समध्ये निगेटिव्ह होतं. प्रोसेसबद्दलचे बरेच सारे डाऊट्स अजून क्लिअर झाले नाहीत असं मला वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. पहिली गोष्ट, IT वाला देव यांचं मनापासून आभार. हा व्हिडिओ कोणत्याही प्रमोशनसाठी त्यांनी बनवलेला नव्हता, पण बऱ्याच साऱ्या कमेंट्स तशा होत्या की हा प्रमोशनसाठी बनवलेला आहे. काही हरकत नाही आहे. ज्या कमेंट्स आहेत त्या कमेंट्सचं जस्टिफिकेशन देत नाही आहे मी, पण हा व्हिडिओ मार्केटिंगसाठी नव्हता हे मात्र नक्की आहे. IT देव जेव्हा सर इथं आले, त्यांनी इन्स्टिट्यूट बघितलं, त्यांनी मुलांचा डेटा चेक केला, लिंक्डइनच्या प्रोफाईल्स चेक केल्या, काही मुलांशी ते फोनवरनं बोलले आणि इथं असणाऱ्या काही इन्स्टिट्यूटमधल्या मुलांशी त्यांनी प्रत्यक्षात बसून संवाद साधला, त्यांच्याशी टाईम स्पेंड केला आणि मग त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ बनवला. पण बऱ्याच लोकांच्या मार्केटिंगच्या रिलेटेड कमेंट्स होत्या. त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ मार्केटिंगसाठी नाही आहे आणि त्याच्यामध्ये कोणतंही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन IT डेववाल्यांचं नाही, याची प्लीज काळजी घ्या. कारण तो जो माणूस आहे तो माणूस जेन्युइन व्हिडिओ बनवतो आहे त्याच्या टेक्नॉलॉजीच्या अगेन्स्ट, आणि त्यांनी हा पहिला व्हिडिओ बनवला होता की कोडफडचं काम जे आहे ते कोडफडचं काम जेन्युइन आहे म्हणून. सो त्या कमेंट्सला बऱ्याच साऱ्या माझ्या प्लेस झालेल्या मुलांनीही कमेंट्स दिलेले आहेत, त्यांचंही खूप खूप आभार. कमेंट्स हा भाग वगळता जर आपण सुपर 30ची प्रोसेस काय आहे, सुपर 30 एक्झॅक्टली कन्सेप्ट काय आहे, आपण ही बॅच जी करतो आहे ती काय, याच्याबद्दल थोडंसं डीपमध्ये बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सुपर 30 हा जो कन्सेप्ट आहे तो सुपर 30 या मूवीवरनं घेतलेला आहे, जो IIT आणि JEEसाठी 30 मुलांची बॅच सिलेक्ट होते आणि त्या 30 मुलांच्या सिलेक्शन प्रोसेसबद्दलचा तो एक खूप छान मूवी आहे. त्याच्यावरून ह्या बॅचचं जे नाव आहे ते सुपर 30 ठेवलेलं आहे. सेम जसं सुपर 30मध्ये कन्सेप्ट होता की ती जी मुलं आहेत ती राहायला त्याच सरांकडे आहेत, त्याच इन्स्टिट्यूटमध्ये राहत आहेत आणि तिथंच अभ्यास करून IIT आणि JEEसाठी प्रयत्न करत आहेत. त्या ग्रामीण भागातील मुलांसाठी, गरीब मुलांसाठीचा तो व्हिडिओ होता किंवा तो पूर्ण मूवी आहे. तुम्ही अजून सुपर 30 मूवी बघितला नसेल तर बघू शकता, खूप मोटिवेशनल आहे. आणि त्याच्याचवरून त्या मूवीला प्रेरित होऊन किंवा त्याचं मोटिवेशन घेऊन आम्ही सुपर 30ची बॅच बनवली. सुपर 30ची माझी पहिली बॅच जी आहे ती 2025ला 15 जून 2025ला आम्ही सुपर 30ची पहिली बॅच बनवली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10 ते 15च मुलांपासून आमची त्या बॅचची सुरुवात झाली होती. 20-1 मुलांचे ॲडमिशन झाले असतील. त्यामध्ये नियर अबाउट 10 मुलांचे प्लेसमेंट ऑलरेडी आम्ही झालेले आहेत. त्यामधले अजून 4-5 मुलं पेंडिंग आहेत, त्यांचे प्लेसमेंट्स आम्ही करतो आहे. राहिलेले मुलं कंटिन्यू पूर्ण बॅच करू शकले नाहीत, त्याचाही पूर्ण तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲडमिशन झालेल्या प्रत्येक मुलाचा, ज्या मुलाचं प्लेसमेंट झालं त्या मुलाचे व्हिडिओज तर ऑलरेडी आम्ही कोडफर्स्टवरती पोस्ट केलेले आहेत. काही मुलांचे अजून पेंडिंग आहेत, आम्ही करतो आहे. ज्या मुलांचं प्लेसमेंट झालं नाही आहे त्या मुलांचेही जर पाहिजे असतील तर आम्ही नंबर देतो आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता का प्लेसमेंट झालं नाही आहे. पण त्या मुलांनी प्लेसमेंटसाठी जे कष्ट घेतलेलं आहे, ज्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे त्या मुलांनी प्लेसमेंटसाठी एक वेगळे कष्ट घेतलेले आहेत, त्याचे पूर्ण व्हिडिओज दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही प्रोसेस काय आहे नक्की? एक तर पहिली गोष्ट तुमच्या डोक्यात असेल की हा क्लास आहे, ट्रेनिंग आहे, हे असेल तर तुम्ही काढून टाका. म्हणजे क्लास हा 1 तासाचा, 45 मिनिटाचा, 2 तासाचा वगैरे असू शकतो. आपण जे करतो आहोत ते आपण करतो आहे 8 तास, डेली 8 तास, मिनिमम 8 तास. आत्ता आम्ही श्रेयाचा एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये तिनं डेली 12 तासाचं पूर्ण स्केड्यूल तिनं शो केलेलं आहे. सो सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत माझं इन्स्टिट्यूट पूर्ण ओपन असतं आणि मी इन्स्टिट्यूटच्याच वरती राहतो, त्यामुळं 24/7 आपण सपोर्ट करतो आहोत. बट 9 to 9 हा 12 तासाचा प्रोग्राम जो आहे तो 12 तासाचा प्रोग्राम आम्ही करतो आहोत. मित्रो, आमच्याकडं या 8 तासामध्ये ट्रेनर तुमच्या सोबत बसून असतो. म्हणजे आमचा जो ट्रेनिंग हॉल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल
त्या व्हिडिओमधल्या ट्रेनिंग हॉलमध्ये माझा ट्रेनर 8 तास बसून आहे तुमच्यासोबत. त्यामुळं हे असं नाही आहे की 2 तासाचं ट्रेनिंग आहे आणि संपवलं आहे. आता यामध्ये आम्ही काय करतो आहोत, 1 to 1 कनेक्टिव्हिटी हा आमचा सगळ्यात मोठा पार्ट आहे. जसं एक मुलगा आहे ज्याला HTML CSS बूटस्ट्रॅप ऑलरेडी चांगलं येतं आहे, तर आम्ही त्याच्या जावास्क्रिप्टवरती फोकस करतो. त्याला जावास्क्रिप्ट चांगलं येतं आहे, तर मग आम्ही त्याच्या अँग्युलरवरती फोकस करतो. टाइम स्पॅन हा एकत्र 30 मुलांना बसवलं आहे आणि शिकवलं आहे हा कन्सेप्ट नाही. सकाळी 9 ते 11 किंवा 9 ते 10 या 1 तासामध्ये टेक्निकल कन्सेप्ट आम्ही डिस्कस करतो आणि त्या टेक्निकल कन्सेप्ट नंतर प्रत्येकाची इंडिव्हिज्युअली टास्क असतात आमची. त्यामुळं आम्ही इंडिव्हिज्युअली कनेक्टिव्हिटी आणि इंडिव्हिज्युअली लर्निंगवरती खूप फोकस आहे. त्यामुळं प्लेसमेंट व्हायला खूप मदत होते. आता 8 तास बसून असणारे जे ट्रेनर्स आहेत तुमचे त्यांची लिस्ट वेगळे, टेक्नॉलॉजी वाईज घेणारे ट्रेनर्स वेगळे आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही जर टेक्निकल स्टॅक पूर्ण बघितला आहे याचं काही गोष्टी आपण बघूयात. त्या गोष्टी मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला सांगतो आहे. टेक्निकल स्टॅकमध्ये आता प्रोसेसबद्दल तुम्ही समजलंच असाल, पण टेक्निकल स्टॅक मी ऑलरेडी स्क्रीन शेअर करतो आहे. टेक्निकल स्टॅकमध्ये 2 टेक्निकल स्टॅक आम्ही ठेवलेले आहेत. सध्या तर आम्ही एकच बॅच घेतो आहोत. एका वेळी एक बॅच, 30च मुलांची बॅच. 30 मुलांमध्येही आमच्याकडे फुल ॲडमिशन नसतात. आम्ही छोटं इन्स्टिट्यूट आहोत, आम्हाला जास्त ॲडमिशनची गरज नाही आहे. त्यामुळे ज्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केलेल्या आहेत त्यांना कन्व्हिन्स नाही करत आहे. आम्ही मुलांना सपोर्ट करतो आहे आणि हे काम असंच चालू राहणार आहे. तुम्ही किती जरी कमेंट्स केल्या चांगल्या वाईट, तरी हे काम जे आहे हे काम असंच चालू राहील. प्रोसेस ही जी आहे ती प्रोसेस अशीच चालू राहील. आमची कपॅसिटी जी आहे ती कपॅसिटी नियर अबाउट 40 ते 50 मुलांना बसणे इतकीच आहे. त्यामुळं आम्ही खूप ॲडमिशन घेऊ शकत नाही. आम्हालाही खूप कमी ॲडमिशनवरती काम करायचं आहे. त्यामुळं आमच्या बॅचमध्ये मॅक्स टू मॅक्स 30 मुलं असतील एका टेक्नॉलॉजीसाठी 30 मुलं आणि 3 ट्रेनर. हा जो कन्सेप्ट आहे तो हा कन्सेप्ट आम्ही ठेवतो आहे. एक जो ट्रेनर आहे तो 8 तास बसून असेल. एक जो ट्रेनर असेल तो तुमचा बॅकएंडचा फुल्ली प्रोफेशनल फॉर द बॅकएंड, आणि एक जो ट्रेनर आहे तो प्रोजेक्ट्स, प्लेसमेंट, मॉक इंटरव्ह्यूज आणि कम्युनिकेशन किंवा कॉन्फिडन्स जे आहे ते कॉन्फिडन्ससाठी तुम्हाला गाईड करणार असेल. सो हे 3 ट्रेनर तुमच्या प्रत्येक बॅचला डेडिकेटेड असतील. त्यामुळं आम्ही बाकीच्या टेक्नॉलॉजी फोकस न करता आम्ही ज्याच्यामध्ये काम केलं आहे, स्पेशली मी ज्याच्यामध्ये काम केलेलं आहे पोस्टॅक डेव्हलपमेंटमध्ये, त्याच बॅचेस आम्ही रन करतो आहे. त्यामुळं आम्हाला प्लेसमेंटसाठीचा कॉन्फिडन्स आहे. ओके, सो मित्रांनो मी स्क्रीन शेअर केलेली आहे ऑलरेडी. बॅकएंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर बॅकएंडमध्ये जावा आणि .NET असे आम्ही 2 ऑप्शन करतो आहोत. आता काही मुलांची कपॅसिटी नसते किंवा अंडरस्टँडिंग नसते जावा समजून घेण्याची, कारण जावासाठी थोडंसं डीप लर्निंग आणि एफर्ट जे आहे ते एफर्ट्स थोडेसे जास्त लागतात. त्याच्या अगेन्स्ट आम्ही .NET ठेवलेला आहे. राईट, ज्या मुलांना .NET इझी वाटतं आम्ही त्यांना .NETमध्ये मूव्ह करतो. ज्या मुलांना जावा इझी वाटतं त्यांना आम्ही जावामध्ये मूव्ह करतो. त्यानंतर ॲडिशनल बॅकएंडसाठी आपण नोड कव्हर करतो आहे. म्हणजे तुम्ही जर बॅकएंडसाठी बघितलं स्पेशली जावा, .NET आणि नोड या 3 टेक्नॉलॉजी आपण घेतो आहोत किंवा 3 टेक्नॉलॉजीचे ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. आता नोड हे आपण सगळ्यांना कंपल्सरीच करतो कारण इझी टू लर्न आहे. लवकर शिकून आपण एक चांगली प्रोफाईल तुम्हाला बनवता येईल. म्हणजे नोड तुम्हाला पाहिजेच. राईट, नोड जावा आणि .NET वाल्यांना आपण नोड घेतोच आहे आणि त्यातल्या त्यात फ्रेशर असणाऱ्या मुलांना कंपल्सरी आम्ही नोड केलेलं आहे. ज्या मुलांना ते एक्सपिरियन्स म्हणून जायचं आहे त्या मुलांसाठी जावा किंवा .NETमध्ये एक्सपर्टीज पाहिजे, कारण त्यांचा एक्सपिरियन्स आपण ॲड करतो आहे किंवा ते एक्सपिरियन्स रिसोर्स म्हणून जाणार आहेत, अपस्किलिंग म्हणून जाणार आहेत. त्यामुळे त्यांची स्पेसिफिक टेक्नॉलॉजी असेल. बॅकएंडसाठीची जी असेल, बॅकएंडसाठी आपण सुरुवात करतो HTML पासून. HTML, CSS, बूटस्ट्रॅप, जावास्क्रिप्ट, ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, टाईपस्क्रिप्ट, गिट, बिटबकेट, जिरा, राईट, आणि अँग्युलर आणि रिॲक्ट या 2 फ्रेमवर्क. आता जे फ्रेशर लोक आहेत त्यांना अँग्युलर आणि रिॲक्ट दोन्ही पण शिकवतो आहोत, आणि जे एक्सपिरियन्स लोक आहेत ज्यांना अँग्युलरमध्येच करायचं त्यांना अँग्युलर, ज्यांना रिॲक्टमध्ये करायचं त्यांना रिॲक्ट. फ्रेशरला मात्र दोन्ही, कारण जे तुमचे इंटरव्ह्यूचे कॉल्स असतात ते इंटरव्ह्यूचे कॉल्स माईट बी अँग्युलरवरती असू शकतो, माईट बी रिॲक्टवरती असू शकतो, माईट बी नोडवरती असू शकतो, किंवा तुम्ही जी बॅकएंड टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलेली आहे त्याच्यावरती. या सगळ्या टेक्नॉलॉजी शिकवण्याच्या पाठीमागचं रिझन काय आहे?
की तुमचा कॉलचा जो फ्लो आहे तो कॉलचा फ्लो जास्तीत जास्त यावा किंवा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला कॉल यावेत ज्या जॉब हंटिंग प्रोफाईल्स आहेत त्याच्यावर, राईट. सो हा आमचा आहे टेक्निकल स्टॅक. टेक्निकल स्टॅकमध्ये इन डिटेल तुम्हाला टॉपिक वाईज किंवा टेक वाईज जर जायचं झालं तर तुम्ही विजिट करू शकता आणि मी तुम्हाला इन डिटेल तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन. तर मित्रांनो, तुम्ही बोलाल की एवढे टेक्निकल स्टॅक आपण का घेतो आहोत फ्रेशरसाठी, तर आपल्याकडे खूप वेळ आहे, डेली 8 तास बसतो आहे, त्यामुळे तुमच्याकडे वेळ आहे. तर त्या वेळामध्ये तुम्ही तो स्किल ॲडॉप्ट करू शकता आणि पुढे जाऊ शकता, राईट. त्यानंतरची जी आमची प्रोसेस आहे, राईट, सो त्यानंतरच्या प्रोसेसमध्ये आपण हे डिस्कस करूयात की तुमचं हा सिलेबस किती वेळेपर्यंत होतो. जर आता तुम्ही टेक्निकल स्टॅकला कन्सिडर केलं तर फ्रंट एंड ऑलमोस्ट एका महिन्यामध्ये आम्ही कव्हर करतोय. कारण डेली 8 तासाच्या हिशोबानं जर बघितलं तुम्ही तर 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुमचं एंटायर फ्रंट एंड म्हणजे फिग्मापासून डिझाईन करून अँग्युलर रिॲक्टपर्यंत ॲप डिप्लॉय करेपर्यंतचं पूर्ण अँग्युलर आणि रिॲक्ट 1 ते 1.5 महिन्यामध्ये होतं. बॅकएंडसाठी तुम्हाला 1 ते 1.5 महिना एक्स्ट्रा पकडून चाला, म्हणजे 3 महिन्यामध्ये तुमचा टोटल कोर्स कंप्लीट होऊ शकतो. आता ज्या लोकांचं अंडरस्टँडिंग इझी आहे, ज्यांचं ग्रास्पिंग चांगलं आहे, त्या लोकांना 3 महिन्यामध्ये इझिली कोर्स कंप्लीट होऊन जातो. मग त्या लोकांना आम्ही प्रोजेक्टवरती मूव्ह करतो. पुढचे 3 महिने कोणतंही लर्निंग न देता फक्त प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. तसंही या 3 महिन्यामध्ये सुद्धा प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन डे 1 पासून असतं, पण डेडिकेटेड इम्प्लिमेंटेशन जे आहे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन ते तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यामध्ये देतो आम्ही. तर याच्यामध्ये मिनिमम तुमचे 3 ते 4 प्रोजेक्ट्स आम्ही करून घेतो आहोत फ्रॉम स्क्रॅच. इनिशियल लेवलला डिझाईनमध्ये काय प्रोजेक्ट, त्यानंतर लॉजिक डेव्हलपमेंटमध्ये काय प्रोजेक्ट, डेटाबेस कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर काय प्रोजेक्ट, बॅकएंड कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर काय प्रोजेक्ट. या 3 महिन्यामध्येच पहिले काही प्रोजेक्ट करून घेतो आहोत, छोटे छोटे टास्क करून घेतो आहोत, छोटे छोटे कंपोनंट्स बनवून घेतो आहोत, लायब्ररीज बनवून घेतो आहोत आणि मग त्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये डेडिकेटेड प्रोजेक्ट्स जे कॅपस्टोन प्रोजेक्ट म्हणूयात, जे इंडस्ट्री प्रोजेक्ट्स म्हणूयात, जे लाईव्ह प्रोजेक्ट्स म्हणूयात, ते आम्ही घेतो आहोत. त्याच्या गिट रिपॉझिटरीज आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी तुम्हाला शेअर करणार आहे, ते तुम्ही बघू शकता. ओके, सो हा माझा टेक्निकल स्टॅक होता, ही आमची प्रोसेस होती, राईट. हे काही रिसेंट प्लेसमेंट झालेले जे आहेत ते रिसेंट प्लेसमेंटची एक स्क्रीन मी तुम्हाला शेअर केलेली आहे, राईट. आता जाऊयात आपण गिट रिपॉझिटरीकडे. तुम्ही जर बघितलं तर मित्रांनो नियर अबाउट 140 गिट रिपॉझिटरीज माझ्याकडे आहेत. प्रत्येक बॅचच्या, प्रत्येक मुलाच्या, प्रत्येक प्रोजेक्टच्या जेवढ्या काही रिपॉझिटरीज आम्ही डिस्कस केलेल्या आहेत, जेवढे काही प्रोजेक्ट्स आम्ही डिस्कस केलेले आहेत त्या सगळ्या गिट रिपॉझिटरीज आहेत. तुम्हाला डे 1 पासून किंवा फर्स्ट वीकपासून तुम्हाला प्रोजेक्ट्स गिटवरती टाकता येतील. तुम्ही त्या पद्धतीनं प्रिपेअर होता, राईट. म्हणजे जसं आपल्या कंपनीमध्ये कल्चर असतं, मॉर्निंगला स्टँडअप कॉल, त्यानंतर टेक्निकल डिस्कशन, मग त्यानंतर दिवसभर आपलं वर्क आणि जाताना आपण सबमिट करून जातो की मी आज एवढं केलेलं आहे. या फॉर्मॅटमध्येच आपण ही जी बॅच आहे ही बॅच करतो आहोत. म्हणजे IT कंपनीचं शॅडो स्ट्रक्चर जे आहे ते शॅडो स्ट्रक्चर आपण इथं उभा केलेलं आहे, राईट. सो हे जे आहेत ह्या गिट रिपॉझिटरीज आहेत. आमचे काही प्रोजेक्ट्स लाईव्ह जे आहेत, म्हणजे माझ्या कोडिंग एराची साईट्स असेल, कोडफर्स्टची साईट असेल, बिल्डरीजची साईट असेल, इमले अद्रकीची साईट असेल, या सगळ्या वेबसाईट्स स्टुडंटनीच बनवलेल्या आहेत. आम्ही काही ॲप्लिकेशन्स बनवतो आहोत, LMS बनवतो आहे आमच्या कोडफर्स्टसाठीचा, ते LMSवरती स्टुडंटच काम करत आहेत. काही प्रोडक्ट्स बनवतो आहेत, ते प्रोडक्टवरती पण स्टुडंटच काम करत आहेत. सो जसं आत्ता आज काही मुलांना आम्ही टास्क अलोकेट केले की गुगल साइन इन ऑथेंटिकेशन तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारे APIs, त्याच्यासाठी लागणारे कीज, या सगळ्या गोष्टी तुम्ही सर्च करून तुम्हाला बनवायच्या आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलाला इंडिव्हिज्युअल टास्क राहतात, इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स राहतात. सो यामुळं काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स वाढतो प्रोजेक्टवरचा. ओके, सो ह्या गोष्टी आहेत माझ्या गिट रिपॉझिटरीच्या. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आम्ही डेली चॅनल जो आहे तो चॅनलवरती गेलात आणि चॅनलला तुम्ही चेक केलं तर आम्ही डेली काही लाईव्ह करत राहतो, म्हणजे वीकली 3 लाईव्ह करतो. या 3 लाईव्हमध्ये तुम्हाला जॉब ओपनिंग्स शेअर करत राहतो की आज कोणत्या जॉब ओपनिंग्स होत्या, लिंक्डइनवरती किती होत्या, नोकरीवरती किती होत्या, बाकीच्या जॉब हंटिंग प्रोफाईल्सवरती किती होत्या, या सगळ्या जॉब ओपनिंग्स आम्ही तुम्हाला शेअर करतो आहोत.
एकतर इन हाऊस शेअर करतोच आहोत म्हणजे आपल्या सुपर 30च्या मुलांसाठी, आणि मग त्यानंतर कोडफर्स्टच्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह पण करतो आहे. आता जर तुम्हाला मी रिअल टाईम माझा डेटा दाखवलात तर सुपर 30च्या बॅचचा हा डेटा आहे मित्रांनो. राईट, गिव्ह मी मोमेंट. ओके, सो हा जो डेटा आहे तो आजचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल हा सुपर 30चा डेटा तुम्ही बघितलात, राईट. हा अर्पितनं आज फॉर एक्झाम्पल अर्पितनं इंटरव्ह्यू दिला, त्या इंटरव्ह्यूला जे क्वेश्चन्स विचारले ते त्यानं क्वेश्चन टाकलेले. ही आजची आमची टेस्ट आहे. तर जर तुम्ही ओपन करून बघितली तर ही जावास्क्रिप्टची जी टेस्ट आहे ती जावास्क्रिप्टची टेस्ट 10 क्वेश्चनची असते. ज्यांना बिलो मार्क्स आहेत, खरं तर तो पण डेटा मला शेअर करायचा होता, की ज्यांचे बिलो मार्क्स आहेत त्यांना आम्ही पेनल्टी देतो, की म्हणजे बाकीच्या लोकांना तुम्ही टीची जे चहा जो आहे तो त्या दिवसाचा चहा तुम्हाला स्पॉन्सर करायचा असतो, या पद्धतीच्या पेनल्टीज आम्ही देतो आहे. म्हणजे डेलीच्या तुमच्या टेस्ट होती काही दिवसानंतर, म्हणजे जसं तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग येतं टेक्नॉलॉजीचं, त्यानंतर आम्ही डेली तुमच्या टेस्ट चालू करतो आहोत. आता जावास्क्रिप्टच्या टेस्ट, त्यानंतर मशीन टेस्ट, आणि मग त्यानंतर टेक्नॉलॉजी वाईज टेस्ट आम्ही घेतो आहोत. राईट, हा माझा सुपर 30चा ग्रुप आहे. सुपर 30च्या ग्रुपमधला हा रिअल टाईम डेटा आहे, लाईव्ह डेटा आहे. याच्यामध्ये जसं की आत्ता श्रेया माझी ऑलरेडी प्लेस झालेली मुलगी आहे, ती काही ओपनिंग्स टाकत राहते. तिच्याकडे ज्या ओपनिंग्स येत आहेत त्या ओपनिंग्स तिनं टाकलेले आहेत. कुणी अप्लाय करायला पाहिजे लगेच, ज्यांचं आता जे काही प्रिपेअर लोक आहेत त्या प्रिपेअर लोकांना मी लगेच अप्लाय करायला सांगतो. राईट, त्यानंतर राहुल न काही ओपनिंग टाकतात, किंवा आमच्या डेलीच्या ज्या ओपनिंग्स असतात, डेलीच्या ओपनिंग डेली ग्रुपमध्ये येत राहतात. त्या ओपनिंगला जे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत, आता सुपर 30मध्ये तुम्ही ॲडमिशन घेता आहात आणि तुम्हाला वाटतं की नाही मी इलिजिबल नाही आहे, असे पण काही मुलं आहेत की जे इलिजिबल होतच नाही, ते इंटरव्ह्यूज देत नाहीत, कॉन्फिडन्सच देत नाही त्यांना. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत आपण त्यांना अलोकेट करतच नाही कंपनी. जी मुलं टेक्नॉलॉजीमध्ये साऊंड होतात त्या पद्धतीनं त्या ओपनिंगला आम्ही अप्लाय करायला चालू करतो. हा डेटा जो आहे तो हा रिअल टाईम डेटा आहे, कोणताही फ्रॉड डेटा नाही आहे, तुमच्या समोर आहे. जसं आत्ता हा प्रोजेक्ट आहे डिजिटल मार्केटिंगचा, एक आम्ही प्रोडक्ट बनवतोय. सो हा प्रोडक्टची ऑलरेडी गिट रिपॉझिटरी त्या मुलांना शेअर केलेली आहे, ती मुलं त्याच्यावरती काम करतात. फॉर एक्झाम्पल ओंकारनं हा कोड पुश केला. हा ओंकार जो आहे तो याच बॅचमधला आहे. राईट, हा ओंकार, याला गिटच्या रेपोचा ॲक्सेस दिला आणि त्याला तो प्रोजेक्ट बनवायला सांगितलं. सो या पद्धतीनं आमचं जे स्ट्रक्चर आहे ते हे स्ट्रक्चर चालतं. फॉर एक्झाम्पल हा कालचा एक इंटरव्ह्यू झाला, जो IT डेवच्या ग्रुपमध्ये किंवा IT डेवच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी विनोद आणि अर्पितचा इंटरव्ह्यूचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. सो त्या लोकांनी हा इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जे क्वेश्चन्स विचारले ते आमच्या ग्रुपमध्ये टाकलेले. म्हणजे तुम्ही त्या कंपनीमध्ये जात असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होतो. सो या सगळ्या गोष्टीमुळं प्लेसमेंटचा रेशो जो आहे तो प्लेसमेंटचा रेशो वाढतो आहे आणि प्लेसमेंट होत आहे. आता याच्यासाठी कोडफर्स्ट काय जादू करतंय अशातला भाग नाही मित्रांनो. हे जे एफर्ट्स आहेत हे एफर्ट्स तुमचे आहेत, तुम्ही दिलेले एफर्ट्सवरती तुमचे प्लेसमेंट होतात. आम्ही काय करतो आहोत, आम्ही तुम्हाला एका लेनमध्ये घेऊन येत आहोत, एका साच्यामध्ये घेऊन येत आहोत, एका डिसिप्लिनमध्ये घेऊन येत आहोत, एका कन्सिस्टन्सीच्या ग्रुपमध्ये घेऊन येत आहोत, जेणेकरून त्याचा तुम्हाला प्लेसमेंटसाठी खूप सारा फायदा होईल. आणि हेच प्लेसमेंटचं रहस्य. आता प्लेसमेंटसाठी आपण वेगळं काही करतो आहे का? सो तुम्ही म्हणत असाल की प्लेसमेंटसाठी तुम्ही बाकीचं काही करता आहात. राईट, आता मी स्वतः BNI चा मेंबर आहे. ऑलरेडी मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला BNIच्या चॅप्टर रिलेटेड किंवा BNI एक नेटवर्किंगचा ग्रुप आहे ज्याच्यामधून आम्हाला काही कनेक्ट्स मिळतात, काही कंपनीज टायप होतात, त्या आम्हाला ज्या रिसोर्स प्रोव्हाइड करायचे त्या रिसोर्स आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. फॉर एक्झाम्पल श्रेयाचं जे प्लेसमेंट आहे ते BNIच्या एका कनेक्टमध्ये झालेलं आहे. दिस इज वन वे. आमच्या काही टाईप कंपनीज आहेत त्या कंपनीमध्ये आम्ही तुम्हाला पुश करू शकतो. पण अगेन डिपेंड्स अपॉन युअर परफॉर्मन्स. ज्या टेस्ट तुम्ही देता आहात त्या टेस्टचा स्कोर, त्या टेस्टचा जो पण तुम्ही केलेले प्रोजेक्ट्स, त्याच्याच बेसिसवरती आम्ही त्या कंपनीला रिकमेंड करतो आहे. कोणतीही बॅकडोर एंट्री, कोणतीही इंटरव्ह्यूसाठी हेल्प आमच्या माध्यमातून केली जाणार नाही. कोणतेही फेक कॉल्स, कोणतेही सेटिंग्सचे कॉल्स आम्ही देणार नाही. दॅट इज द वन वे की जे मुलांना आम्ही आमच्या रेफरन्स कंपनीमध्ये प्रोसेस करतो आहोत.
सो ग्रामीण भागातल्या मुलांसाठी कोड फर्स्ट काम करत आहे, म्हणून बऱ्याच पुण्यातील चांगले जे स्टार्टअप्स आहेत ते चांगले स्टार्टअप्स आपल्याला सपोर्ट करतायत, आपले कॅन्डिडेट्स मागतायत. आता जिथं कॅन्डिडेट्स आपण आउटसोर्स केलेले त्या ओनरचा खूप चांगला फीडबॅक आपल्याला येतो आहे आणि त्यामुळं आपल्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्याच्यावरती ट्रस्ट आहे. आम्ही प्रमोट करताना काय करतो आहोत किंवा आम्ही कंपनीला काय सांगतो आहोत, माझा कॅन्डिडेट तुम्ही 2 वर्षाच्या कॅन्डिडेट बरोबर बसवा आणि त्याला प्रोग्रामिंग करायला हवं. त्यामुळं आम्ही मुलांकडून तसं एक्सपेक्ट करतो आहोत, या 6 महिन्यामध्ये या डेली 8 तासामध्ये तुला हे करायचं आहे, 2 वर्षाच्या लेवलला जाऊन प्रोग्रामिंग करायचं आहे. तर आमचे जे कोडिंगचं ट्रेनिंग प्रोग्राम आहे, कोडफर्स्टचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे तो फक्त जॉब लागण्यासाठी नाही आहे मित्रांनो. तुम्ही जर ही प्रोसेस पूर्ण लक्षात घेतली तर ही फक्त जॉब लागण्यासाठी नाही आहे, तर तुमचा जॉब टिकण्यासाठी, तुमचा जॉब सर्वाईव्ह होण्यासाठीची प्रोसेस आहे. आणि ॲडमिशनसाठी तुम्हाला कन्व्हिन्स करतोय अशी बिलकुल गोष्ट नाही आहे. ॲडमिशनसाठी IT वाला डेव तुम्हाला कन्व्हिन्स करतायत ही गोष्ट नाही आहे. आम्ही फक्त आमची प्रोसेस तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे, एक ऑप्शन घेऊन आलेलो आहे जे पुण्यातील बाकी इन्स्टिट्यूट करत नाहीत. आणि जर तुम्हाला असं कोणी करत असेल, वाटत असेल तर यू कॅन तिथं तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्ही अशा ठिकाणी जॉईन होऊ शकता मित्रांनो जिथं तुम्हाला एक्सपोजर मिळतं आहे टेक्निकली. जॉबमध्ये, ITच्या जॉबमध्ये कंपनी टायप किती आहेत, काउंट किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघण्याच्या आधी तुम्ही किती टेक्निकली इलिजिबल होणार आहात, तुम्ही किती टेक्निकल परफेक्ट होणार आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं. माझा जो 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ITचा, त्या बेसिसवरती आम्ही ही प्रोसेस बनवलेली आहे. ॲडमिशनसाठी कन्व्हिन्स करणं ही आमची म्हणजे हे आम्हाला कन्व्हिन्स करायचं नाही आहे ॲडमिशनसाठी. ज्यांना या प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं आहे ते लोक सहभागी होतील आणि त्या लोकांसाठी प्लेसमेंटसाठी आम्ही काम करू. आता दुसरा वे काय आहे, दुसरा आम्ही सगळे जे जॉब हंटिंग प्रोफाईल्स आहेत त्या जॉब हंटिंग प्रोफाईल्सवरती तुमच्या पोर्टफोलिओ जे आहे ते पोर्टफोलिओज बनवतो आहे आणि त्या पोर्टफोलिओजवरनं तुम्हाला अप्लाय करायला लावतो आहे. म्हणजे डेली 1 आवर आमचा जो सकाळचा 1 तास असतो तो सकाळचा 1 तास डेली 1 आवर फक्त जॉब हंटिंगसाठी आम्ही ठेवतो सुरुवातीच्या 3 महिन्यानंतर. ओके. त्यानंतर एक गोष्ट मी जी ऑब्झर्व केलेली आहे, तुम्हाला अर्पित मोहनकर म्हणून एक कॉन्टॅक्ट आहे, तुम्ही डिरेक्टली त्याच्याशी बोलू शकता किंवा खूप सारे लिंक्डइनचे कनेक्शन्स आहेत. तुम्ही ज्यावेळेस इथं याल तुम्ही माझ्यासमोर कॉल लावून त्याला फीडबॅक घेऊ शकता. म्हणजे जस्टिफिकेशन देत नाही आहे, पण बऱ्याच साऱ्या कमेंट्सचं वाईट वाटलं म्हणून त्या कमेंट्सवरती छोटासा एक डीपली प्रोसेस काय करतो आहोत त्याच्यासाठीचा हा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे. दुसरी गोष्ट, जॉब हंटिंग प्रोफाईलमधून आपण CV प्रिपरेशन आणि या सगळ्या गोष्टी करतो आहोत. लिंक्डइनवरती आपण खूप स्ट्रॉंग काम करतो आहोत. डे 1ला जसं जॉईन झालेला आहात तसे तुमचे वीकली जे 200-300 कनेक्शन जे पण लिंक्डइनची कपॅसिटी आहे तुम्ही एवढे कनेक्शन पोस्ट करू शकता, तेवढे सगळे कनेक्शन आपण मुलांना कंपल्सरी टाकायला लावतो. त्यामुळे त्यांचे जे कनेक्शन जे आहेत ते 1500-2000 कनेक्शन्स 3 महिन्यामध्ये होतात आणि त्यांना जॉब नोटिफिकेशन येतात. आत्ता आमचं रिसेंट प्लेसमेंट सुशीलचं आहे. सुशीलचा व्हिडिओ आम्ही लवकरच पोस्ट करतो आहे, ऋषिकेशचा व्हिडिओ लवकर पोस्ट करतो आहे, मार्तंडचा व्हिडिओ पोस्ट करतो आहे आणि श्रेयाचा व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केला आहे. श्रेयाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. या सगळ्या मुलांना तुम्ही कधीही रीच आउट होऊ शकता आणि कधीही फीडबॅक घेऊ शकता. सो कन्व्हिन्सिंग न करता आम्ही जी प्रोसेस इम्प्लिमेंट करतो आहे त्या प्रोसेसबद्दलची सगळी माहिती मला वाटतं या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर आम्ही ती माहिती तुम्हाला पर्सनली ऑफिसमध्ये देऊ. याही व्हिडिओवरती बरेच सारे कमेंट येतील. तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही नक्कीच शिकणार आहोत. निगेटिव्ह ज्या कमेंट्स आहेत त्या मुलांसाठी थँक्यू. त्या मुलांच्या निगेटिव्ह कमेंटमधून आम्ही नक्की इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आणि ज्या कोडफर्स्टच्या मुलांना मुलगा आहे ऑलरेडी एक्झिस्टिंग, त्याला जॉब लागला नाही, त्या मुलासाठी नक्की अपॉर्च्युनिटी आहे, ते त्यांनी ऑफलाईनसाठी ट्राय करायला पाहिजे. जरी एखादा निगेटिव्ह फीडबॅक त्या मुलांकडून असेल तर नक्की आम्ही प्रोसेस इम्प्रूव्ह करू. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न मला त्या कमेंट्समध्ये वाटला तो वाटला फीजचा. सो या सगळ्या प्रोसेससाठी टोटल फीज जे आहे ते 30,000 आहे मित्रांनो आणि राहिलेली 30,000 आफ्टर सिलेक्शन आहे. राईट. सो 30,000 6 मंथ डेली 8 आवर्स
या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितले तर असं कुठलं इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये तुम्हाला या फॅसिलिटी देत असेल तर तुम्ही नक्की जॉईन करायला पाहिजे. म्हणजे कोड फर्स्टच जॉईन करायला पाहिजे असं काही नाही आहे. जिथं तुम्ही बसू शकता, एक्सपोजर, तुमचे स्किल्स दाखवू शकता, तुम्ही ग्रो करू शकता. या सगळ्या गोष्टीसाठीचे चार्जेस जे आहेत ते चार्जेस एवढेच आहेत, याच्यामध्ये काही कमी होणार नाहीत. ज्यांना करायचं ते करू शकतील, ज्यांना नाही करायचं त्यांनी बिलकुल न न म्हणजे फीजसाठी कन्व्हिन्स नका करू. कारण तुम्ही प्रत्येक ही जी प्रोसेस आहे, तुम्हाला 8 आवर्स ट्रेनर अवेलेबल करून देणं, प्लेसमेंटसाठीचा पूर्ण सपोर्ट करून देणं, मॉक इंटरव्ह्यूज, वीकली मॉक इंटरव्ह्यूज घेणं, टेस्ट कंडक्ट करणं, या सगळ्या गोष्टीसाठीचा जो एक्सपेंडिचर आहे तो कमीत कमी एक्सपेंडिचर पकडून आपण 30,000चे चार्जेस ठेवलेले आहेत आणि राहिलेले 30,000 हे आफ्टर प्लेसमेंट आहे. म्हणजे 30,000 तुमची ट्रेनिंग कॉस्ट आहे. तुम्हाला एंटायर ट्रेनिंग जे आहे ते 30,000मध्ये 3 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण ट्रेनिंग होऊन जाईल आणि राहिलेले 3 महिने जे आहेत ते प्लेसमेंटसाठी आहेत. तो असा टोटल 6 महिन्याचा सुपर 30चा प्रोग्राम आहे. तो तुम्ही जॉईन कराल. ज्यांना जॉईन करायचं आहे ऑफलाईनसाठी, ऑफलाईन, ऑनलाईन आणि हायब्रिड असे तिन्ही मोडमध्ये आहेत. बाकीचे डिटेल्स जे आहे ते चॅटबॉक्समध्ये शेअर करतो आहे, तुम्ही विजिट करू शकता. आणि पुन्हा एकदा IT वाला डेवचं मनापासून आभार. कोणतंही मार्केटिंग न करता तुम्ही जेन्युइन लोकांपर्यंत पोहोचवलं. धन्यवाद.